रिप्लाय आपल्याला आहे परत, पण आपण असं काहीतरी गंभीर काहीतरी चित्र निर्माण करायचं. 14 पासून असं झालं, हे सतत सुरुवातीपासून असंच चाललेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भास्करराव, आपण जो आरोप करताय हा अतिशय चुकीचा आहे. इथे आपल्या प्रश्नाला जर उत्तर नाही मिळालं तर मग आपण म्हणत आम्हाला, पण काही अजून बोलायच्या आधीच आपण कोण लिहिणार आहे, कोण वाचणार आहे, कोण उत्तर देणार आहे, मला वाटतं हे काही योग्य नाही. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, गॅलरीत कोण बसणार याचा आम्ही विषय काढला नाही. सन्माननीय उपमुख्यमंत्री म्हटले की प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस असतो, म्हणून त्याचा उल्लेख झाला. आमचा आग्रह आहे, शेवटी हे शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या मागण्या आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, सभागृहात जे सदस्य बोलतात किमान अंदाज तरी येईल मंत्री महोदयांना की काय खरे प्रश्न आहेत. नाही सगळे प्रश्न सोडवले तर ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी उपस्थितच राहायचं नाही हे फार चुकीचं आहे आणि त्यामुळे सभागृह स्थगित करावं 10 मिनिटांसाठी आणि सगळ्या मंत्री महोदयांना बोलवावं. अध्यक्ष महोदय, कितीदा सांगायचं, हे सिनियर सदस्यांना समजत लक्षात येत नाही का? वर प्रश्न उत्तर आहे चालू, प्रश्न उत्तर चालू आहे, त्याला काय अर्थ आहे? विरोधी पक्षनेते आपण चालू करावं. माझी सभागृहाला विनंती आहे, 4 वाजता गिलोटीन आहे, ह्याच्यात वेळ का वाया घालवताय? ऐकतोय ना आता? अध्यक्ष महोदय, सन्माननीय दादा, आपण बसलात, आपल्याचा आम्ही सन्मान करतो, परंतु आम्ही प्रश्नोत्तराची यादी काढली, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची वर काम आहे काय? आता बसून होते. एक मिनिट, आता बसून होते, आता 2 मिनिटापूर्वी ते गेले. अहो ऐका, हो तुम्ही बसा, मंत्री म्हणून जरा उभं राहून बोलू नका, तुम्ही जरा बसा. हो काय माननीय विरोधी पक्ष नेते, आपण चालू करावं. 4 वाजता गिलोटीन आहे, यामध्ये टाइम असं होत नाही. तुम्ही 10 मिनिटांसाठी हे सभागृह स्थगित करा आणि मंत्री आल्यानंतर बोलवा. 4 विषयाच्या संदर्भातली चर्चा आहे, 4 विभागाची, आणि त्यातले फक्त एकमेव मंत्री आहेत. दादा, तुम्ही म्हणताय तुमचा आम्ही हे करू, आदर करू, पण मला सांगा, विभागवार चर्चा होत असताना विभागवार जे विषय येतात, तुमच्या बजेट मधले जे विषय वेगळे असतात. अरे काय तुम्हाला अध्यक्ष महोदय, हे केवढे गंभीर आहेत. विरोधी पक्षनेत्यांनी या बजेटसाठी मी जवळपास 52 पत्र दिली माहितीसाठी, एकाही पत्राचं उत्तर सचिवांनी दिलं नाही. एवढी मस्ती यामध्ये आली आहे. 62 पत्र दिले अध्यक्ष महोदय मला विधान भवन बजेटसाठी. हे गंभीर आहे, हे गंभीरता आहे तुमची, गांभीर्य आहे तुम्हाला सभागृहाच्या कामाचं. अरे काय बोलावं आम्ही? आणि म्हणून बोलू द्या, विरोधी पक्षनेते बोलतायत, म्हणून हे गंभीर नाही. आम्हाला स्थगित, आमची मागणी अध्यक्ष महोदय, आपण जोपर्यंत मंत्री येत नाहीत तोपर्यंत पण मागण्या मंजूर करा आणि पुढचं विनियोजन बिल घ्या. त्यांना बोलायचं नाही, आमची तयारी आहे. विरोधी पक्षनेते आपण चालू करा. अरे 10 मिनिट, आता तर 10 मिनिट झाले होते की चालू करावं. तुमच्या बहुमताच्या बरावर जे करायचं ते करा. हेच चाललंय या राज्यामध्ये, हेच चालू आहे. तुम्ही खरं म्हणजे चालू आहे करा ना, चालू आहे. गिरीश भाऊ, चालू आहे. काय काम करायची? विरोधी पक्षनेते आपण बोलत राहा, बोला. आपण बोलवा म्हणून सूचना द्या ना. मंत्री येणार आहेत, तोपर्यंत चालू करा. विखे पाटील साहेब वरच्या सभागृहात आहेत, त्यांचा प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर ते येणार आहेत. आदितीताईंना निरोप दिलेला आहे, ते अध्यक्ष महोदय ठीक आहे. आज
ज्या पद्धतीनं तुम्ही सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही वागताय, हे अधिवेशन होत असताना तमाम महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि त्या प्रश्नाला न्याय म्हणजे जनतेला न्याय मिळावं अशी आमची अध्यक्ष महोदय इथे येणाऱ्या प्रत्येकांची इच्छा असते. अध्यक्ष महोदय, मी आता माहिती घेतली अध्यक्ष महोदय, किती खोटं बोलावं आणि रेटून बोलावं